आपल्या सगळ्यांचं शिवसेना पक्षातर्फे मनापासून स्वागत करतो। राहुलजी देखील गटनेते लोकसभेतल्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। पत्रकार परिषद एवढ्यासाठीच बोलवली, काल आमची महायुतीची एक बैठक झाली। बैठकीचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलं। घटक पक्षातले सगळे नेते, रामदासजी आठवले असतील, बच्चूभाऊ कडू असतील, महादेवजी जानकर असतील, सदाभाऊ खोत, आप्पा ठाकूर, त्याच्यानंतर सगळे जेवढे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाचे प्रमुख विनय कोरेजी हे सगळे उपस्थित होते। आणि काल आमच्या बैठकीमध्ये 3 महत्त्वाचे ठराव करण्यात आले। त्यातला पहिला ठराव होता की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोमध्ये जी ऐतिहासिक घटना घडली आणि आपलं चंद्रयान हे चंद्रावर लँड झालं, ज्यांच्यामुळे झालं ते शास्त्रज्ञ असतील, अधिकारी असतील, तिथले सगळे त्यांचे सहकारी असतील, त्यांचा अभिनंदनाचा ठराव कालच्या बैठकीमध्ये करण्यात आला। त्याला अनेक मंत्री महोदयांनी अनुमोदन दिलं। दुसरा ठराव जो होता तो संकल्प ठराव होता की कुठच्याही परिस्थितीमध्ये लोकसभेच्या 48च्या 48 जागा या महायुतीनं जिंकल्या पाहिजेत आणि त्या जिंकतील असा संकल्प ठराव करण्यात आला। कालच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जी होती ती घटक पक्ष शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्यांनी एकमतानं ठरवलं की एक दिलानं एक मतानं संघटित राहून ही निवडणूक लढली पाहिजे आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर 215पेक्षा जास्त आमदार हे महायुतीचे निवडून येतील असा देखील कालच्या बैठकीमध्ये संकल्प करण्यात आला। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी काल मुंबईमध्ये घडली म्हणजे महाविकास आघाडीची असंतुष्ट लोकांची एक बैठक मुंबईमध्ये होती आणि काल आम्ही सगळेच वाट बघत होतो, महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता वाट बघत होतो की लोगोचं अनावरण होईल, पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल। पण हे सगळं न होता जी बैठक पहिलं 2 दिवस म्हणून सांगितली जाते ती 14 तासाचीच बैठक आहे, परंतु याच्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही। काही लोकांनी आमच्यावर तोडसूक घेण्याचा प्रयत्न केला, परत खोक्यांचे विषय काही लोकांनी काढले। मी पूर्वी देखील सांगितलं की अजितदादा देखील महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा ते प्रामाणिकपणाचा प्रयत्न करत आहेत, तशाच पद्धतीनं नरेंद्रजी मोदी साहेब हे पंतप्रधान राहिले पाहिजेत, त्यांची देशाला आवश्यकता आहे या भावनेतनं अजितदादांनी एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या गतिमान सरकारला पाठिंबा देण्यासाठी ते सरकारमध्ये सामील झाले। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही घेतलेली भूमिका हीच अजितदादांनी भूमिका घेतली, त्याच्यामुळे खोके आणि गद्दार हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी विषय संपलेला आहे। पण हे कुणी म्हणावं, ज्यांच्या बाजूला चारा घोटाळ्यामध्ये 1000 कोटीचे खोके ज्यांनी खाल्ले त्यांच्या बाजूला बसूनही खोक्याची गोष्ट करतायत। जेवढे ही यादी आहे 28 पक्षांची, ह्याच्यातले 10 पक्ष ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे, तर कुठचे भ्रष्टाचार असतील त्याच्यातनं कारवाई झालेली आहे। आणि असं असताना आपल्या आजूबाजूला सगळे बसलेले आहेत, त्यातले निम्म्यापेक्षा जास्त भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करायचा म्हणून विरोधाला विरोध करून आज बैठकी संपन्न होते। परंतु पुन्हा एकदा आम्हाला त्यांना विचारलं पाहिजे की परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की अनेक पंतप्रधान पदाचे दावेदार त्यांच्याकडे आहेत, तर तो एखादा उमेदवार आज त्यांनी संध्याकाळपर्यंत जाहीर करावा। दुसरी महत्त्वाची गोष्ट की समन्वयक नक्की कोण असणार आहेत, महाराष्ट्रातले असणार आहेत, कारण महाराष्ट्रातल्या 2 पक्षांचा नंबर मी तुम्हाला यादीत दाखवतो, ही त्यांनी यादी पब्लिश केलेली आहे। या 28 पक्षाच्या यादींमध्ये
25वा नंबर हा NCPचा आहे आणि 26वा नंबर ज्यांनी पुढाकार घेतला त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आहे. हे सगळं करत असताना आमच्यावर जे काही आरोप झाले की वंदनीय बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाताना वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावतो, त्यांच्या नावाचा वापर करतो. बाप हा शब्द मी वापरणार नाही, पण त्यांना आम्ही पळवलं. मला असं वाटतं की काल ही बैठक सुरू व्हायच्या अगोदर या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जायला पाहिजे होतं, तिथं आशीर्वाद घ्यायला पाहिजे होते. पण ज्यांच्या अजेंड्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांचं नावच नाही अशा लोकांबरोबर आम्हाला सल्ले देणाऱ्या लोकांनी आघाडी केलेली आहे. ह्याच्यामधले अनेक नेते जर आपण बघितले, त्याच्यामध्ये लालूप्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, त्याच्यानंतर काश्मीरचे सगळे नेते असतील, यांनी वंदनीय बाळासाहेब हयात असताना टोकाची टीका ही वंदनीय बाळासाहेबांवर केलेली होती. आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून काही लोक आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जनतेला कळलेलं आहे. जनता ही दूधखोळी नाही, मतदार हे दूधखोळी नाहीत. त्याच्यामुळे कोणी कोणाला गृहीत धरू नये. आणि पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी स्पष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की कुणीही कितीही असल्या आघाड्या केल्या तरी नरेंद्र मोदी साहेबांना चॅलेंज होऊ शकत नाही. या खासदारकीच्या निवडणुकीनंतर 375 पेक्षा जास्त खासदार हे महायुतीचे निवडून येतील. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होतील आणि आमदारकीच्या निवडणुकीनंतर 215 आमदारांपेक्षा जास्त आमदार हे महायुतीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. त्याच्यामुळं पर्यटनाला आलेल्या सगळ्या 65 लोकांना पर्यटनाच्या निमित्तानं मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. असल्या कुठच्याही बैठकीचा परिणाम हा महायुतीवर होणार नाही हे देखील मला स्पष्टपणाने इथे सांगितलं पाहिजे. आता राहुलजी संबोधित करतील आपल्याला. काल जी आघाडीची बैठक या ठिकाणी मुंबईत 2 दिवसाची जी आयोजित केलेली आहे ती खऱ्या अर्थाने देशप्रेम विरुद्ध पुत्रप्रेम अशा त्या बैठकीचा खऱ्या अर्थाने हा अजेंडा आहे. कारण सर्वजण आपल्या पुत्राला, आपल्या पुढच्या पिढीला पॉलिटिकल सेटल करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबईमध्ये एक बस फिरते मुंबई दर्शनची, तर तशाप्रमाणे देशातील कित्येक असे पर्यटक मुंबई दर्शनासाठी येतात आणि तोच प्रकार आपल्याला कालचा दिसून येत आहे. सर्वजण हे मुंबई दर्शनाकरता आलेले आहेत. आणि जसं आदरणीय उदय सामंतजींनी सांगितलं की जर खऱ्या अर्थाने त्यांना मुंबईत येऊन शिवसेने जे आयोजक आहे त्यांचा जर सन्मान ठेवायचा असेल, बाळासाहेब ठाकरे शिवसेना जर सन्मान ठेवायचा असेल तर त्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन वंदन करायला पाहिजे होतं, तिथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करायला पाहिजे होती. परंतु तसं न करता केवळ पर्यटनाकरता आणि आपल्या पुढच्या पिढीला सेटल करण्याकरता हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ह्या संपूर्ण बैठकीचा जर आपण अजेंडा बघितला तर काल त्यांचा लोगो पण अजूनपर्यंत फायनल झाला नाही. आणि ज्याचा लोगो अजूनपर्यंत फायनल होत नाही, ज्याचा एकवाक्यता होत नाही लोगोच्या संदर्भात, तर अशी आघाडी कितपत टिकेल हा एक प्रश्न आहे. आणि प्रत्येक वेळी हाच प्रश्न आम्ही उपस्थित करतो की I.N.D.I.A अशी आघाडी आहे. त्यामुळे ज्या आघाडीमध्ये डॉट आहे ती आघाडी कधीच यशस्वी होऊ शकत नाही आहे. त्यामुळे त्यांचा सर्वप्रथम त्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार डिक्लेअर करायला पाहिजे, जो समन्वयक आहे त्याची घोषणा करायला पाहिजे. परंतु कालच्या चर्चेच्या दरम्यान आणि आजच्या चर्चेच्या दरम्यान हे दिसून येतं आहे की अजूनपर्यंत त्याच्यात कुठेही एक वाक्यता नाही आहे. त्यामुळे हे डॉट आता दिसून येत आहेत आणि भविष्यात पण हे डॉट आता मोठ्या स्वरूपात दिसून येतील. सर्वजण जर आपण सर्व जे 28 पक्ष आहेत हे सर्वजण एक परिवार वादाला सपोर्ट करणारे पक्ष आहेत आणि हे परिवाराच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी लाटण्याचा हा सर्वजण प्रयत्न करत आहेत. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने जो विकास केलेला आहे त्याचा आम्ही काल ठराव केलेला आहे आणि सर्व महायुतीच्या घटक पक्षांनी त्या ठरावाला संमती दिलेली आहे. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 48च्या 48 जागा जिंकण्याचा संकल्प आम्ही काल केलेला आहे. नाही, अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा आपल्याला सांगितला पाहिजे की निवडणुकीला एक 5-7 महिने राहिले
ही काही लोकांची भाषणंही ठरलेली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहेत. कोण तोडणार आहे? म्हणजे जिथं विषयच नाही तिथं काहीतरी कोणाच्या मनामध्ये नसलेले, डोक्यामध्ये नसलेले विचार जनतेसमोर आणायचे. त्या विचारातून आपल्याला मतं पडतायत का हा विचार करायचा. कुठेही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणाचाही डाव नाही, ना केंद्र सरकारचा आहे ना राज्य सरकारचा आहे. आम्ही देखील जसे ते महाराष्ट्रामध्ये राहतात तसं आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रापासून मुंबई कोणाला नक्की बाजूला करायची आहे, कदाचित हे सारखं सारखं बोलून याच लोकांचा हा डाव आहे का असं आता वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं नरेंद्रजी मोदी असतील, अमित शहा साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, उलट मुंबईसाठी जे काही करावं लागेल ती करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, शासनाची तयारी आहे. त्याच्यामुळे निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. तर कशाला सांगायला पाहिजे? कोण तोडणारच नाही आहे, हा विषयच होऊ शकत नाही. मुंबई ही आमचीच आहे, महाराष्ट्राची आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार आहे असं कोणालाही भाषण करून सांगायची आवश्यकता नाही की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे. हा एक भावनिक साथ घालण्याचा प्रकार आहे. याच्यावरनं जसं राहुलजींनी आता सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार ज्यावेळी आम्ही पुढं नेतोय, आम्ही त्यांचे वारसदार आहोत हे सांगण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आज कर्नाटकमध्ये मी 2 प्रसंग फक्त तुम्हाला आठवण करून देतो. जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी तिथं भाजपचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा काही प्रकार झाला. पण त्यावेळी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन होते, त्यांनी सरकारशी बोललं पाहिजे होतं. परंतु सरकार बदललं असेल, काही अडीअडचणीमुळे सरकार बदललं असेल, पण 8 दिवसापूर्वी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही ठिकाणून कर्नाटकमधले हटवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून मतं मागणाऱ्यांनी हा थोडा विचार केला पाहिजे. आज आपण त्यांच्या बाजूला बसलेलो आहोत आणि म्हणून विचारधारा तर सोडलेलीच आहे. आणि विचारधारा सोडत असताना फक्त एवढं सगळं असताना फक्त एकनाथजी शिंदेसाहेबांवर टीका करायची, बदनामी करायची, हा एक कलमी कार्यक्रम या लोकांचा सुरू आहे. मुंबईमध्ये काही बॅनर आपण बघितले असतील. बाळासाहेबांचं एक वाक्य लिहिलं गेलेलं आहे की शिवसेनेची मी काँग्रेस व्हायला देणार नाही. हे वाक्य तंतोतंत जर कोणी पाळलं असेल तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी पाळले. पण उरलेली जी शिवसेना आहे याची काँग्रेस होण्याची आता आवश्यकता नाही, ऑलरेडी त्याची काँग्रेस झालेलीच आहे. त्या शिवसेनेचे नेते कदाचित राहुल गांधी देखील होऊ शकतात अशी परिस्थिती उरलेल्या शिवसेनेची झालेली आहे. आणि म्हणून मला फक्त महाराष्ट्राच्या जनतेला एकच आवाहन करायचं आहे की ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये येऊन देशाची बदनामी करण्याचं काही लोक काम करत आहेत, कारण ज्यांनी 370 कलम हटवलं जाऊ नये यासाठी मोर्चे काढले, राम मंदिर होऊ नये यासाठी मोर्चे काढले, समान नागरिक कायदा येऊ नये अशी काही लोकांची भूमिका आहे. अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून जे राजकारण केलं जातं आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे. म्हणूनच मगाशी मी म्हटलं की 375पेक्षा जास्त खासदार हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील. काल आपण जर बघितलं तर शरद पवार यांना मध्यभागी बसण्यासाठी स्थान देण्यात आलं होतं इंडियाच्या बैठकीमध्ये. कुठेतरी शरद पवार यांच्याकडे या इंडिया बैठकांचं संयोजकत्व येत्या काळात आपल्याला बघायला मिळतं. आणि असं जर असेल एकीकडे शरद पवार यांना त्यांचाच पक्ष महाराष्ट्रात सांभाळता येत नाही आणि दुसरीकडे इंडियाचं संयोजकपद त्यांना मिळेल. त्यांच्या पक्षावर मी काही बोलणार नाही, परंतु सिटिंग अरेंजमेंट जर आपण बघितली तर नक्की कोण मध्ये होतं हेच कळत नाही. प्रत्येकाला वाटतं की मीच मध्ये होतो, नितीश कुमारना वाटतं मी मध्ये होतो, लालू प्रसाद यादवना वाटतं मी मध्ये होतो, महाराष्ट्रातल्या नेत्यांना वाटतं मी मध्ये होतो. हाच तर गमतीचा भाग आहे की सगळेच मध्ये आहेत. त्याच्यामुळं समन्वयक नेमला जात नाही आहे, पंतप्रधानाचा दावेदार डिक्लेअर होत नाही आहे. किंवा असं असू शकेल की पंतप्रधान पदाचा दावेदार डिक्लेअर करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर यांच्याकडे व्यक्तीच नाही अशी कदाचित परिस्थिती असेल. त्याच्यामुळं कोण मध्ये बसलं आहे याच्यापेक्षा 65च्या 65 लोकांना मीच मध्ये बसलो आहे अशा पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट काल केलेली होती. नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभेचं निवडणूक लढवणार अशी चर्चा केली सुरू आहे. जर झालं तर महाराष्ट्रासाठी कसं असेल का असं वाटतंय? हा शेवटी नरेंद्र मोदी साहेबांचा निर्णय आहे. परंतु एवढी जर मोठी व्यक्ती महाराष्ट्राच्या कुठच्या मतदारसंघातनं निवडणूक लढणार असेल
तर आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. सर एक मराठीत घेतो सर संजय गायकवाड यांनी इंडियाच्या बैठकीसंदर्भात असं वक्तव्य केलं की त्यांचे सगळेच नेते थकलेले आहेत आणि तो कधीपर्यंत जगेल ही कल्पना नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे आणि गुवाहाटी दौऱ्याचा खर्च मी केला असा देखील दावा संजय यांनी केला. संजय गायकवाड ही शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका होऊ शकत नाही. संजय गायकवाडांचं वैयक्तिक मत असू शकतं आणि या संदर्भात दोन्ही गोष्टींच्या बाबतीत मला आणि राहुलजींना त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमची पत्रकार परिषद ही शिवसेनेची पार्टी ऑफिसमधली अधिकृत पत्रकार परिषद आहे. वन नेशन वन इलेक्शन प्रक्रियेला सुरुवात झाली. केंद्र सरकारकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षांनी समिती बनवली. यावरती एक समिती आम्हाला घाबरून बनवली असा विरोधकांचा आरोप. नाही, या संदर्भात मी सांगू इच्छितो की वन नेशन आणि वन इलेक्शन ची जी समिती गठीत केलेली आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली, खऱ्या अर्थाने आपण जर देशाचा पूर्व इतिहास जर पाहिला तर 1952 ते 1967 पर्यंत देशामध्ये वन नेशन आणि वन इलेक्शन होतं आणि त्याच्यानंतर निवडणुकीची वेगळी प्रक्रिया संपूर्ण देशात चालू झाली. 1982 आणि 1983 मध्ये निवडणूक आयोगाने वन नेशन वन इलेक्शन व्हावं असं इच्छा प्रकट केली होती. परंतु दुर्दैवाने त्यावेळेचं जे पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर असेल, जे नेतृत्व असेल, त्यांनी तो निर्णय स्वीकारला नाही. 1999मध्ये जस्टिस जीवन रेड्डी यांनी पण वन नेशन वन इलेक्शन व्हावं अशी भूमिका मांडली होती. परंतु दुर्दैवाने त्यावेळेचं पण जे पॉलिटिकल नेतृत्व होतं त्यांनी त्याला सपोर्ट केला नाही. 1917ला नीती आयोगाने पण शिफारस केली. 2017 आणि 2018ला लॉ कमिशनने पण आपला एक रिपोर्ट लॉ मिनिस्ट्रीकडे सबमिट केला आणि वन नेशन आणि वन इलेक्शनच्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव ठेवला. त्याच्यात त्यांची भूमिका हीच होती की जो पब्लिक एक्सपेंडिचर आहे संपूर्ण इलेक्शनच्या बाबतीत तो जास्त होतो आहे आणि जो ॲडमिनिस्ट्रेशनवर जो बर्डन होतो आहे, सिक्युरिटी फोर्स असेल, कारण कोड ऑफ कंडक्टमुळे प्रत्येकाला एक मर्यादा येते, ॲडमिनिस्ट्रेशनला पण कामाच्या संदर्भात मर्यादा येते आणि लोकप्रतिनिधीला पण मर्यादा येते. म्हणून वन नेशन वन इलेक्शन व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याकरता आज ही कमिटी गठीत झालेली आहे. तर निश्चित स्वरूपात त्या कमिटीचं आम्ही स्वागत करतो आणि या संदर्भात शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते या संदर्भातलं चर्चा करतील आणि शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ही शिवसेनेची भूमिका त्या संदर्भातली स्पष्ट करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्पेशल मोदी एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे कोकणामध्ये. कोकणवासियांना त्या रेल्वेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. त्याच्यामुळे अशी रेल्वे एक्सप्रेस जर सुरू होणार असेल तर त्याचा मनापासूनचा एक कोकणातला कार्यकर्ता म्हणून नक्कीच आनंद आहे. परंतु अजून एक मला महत्त्वाची गोष्ट जी सांगायची आहे की यादी मी आपल्याला वाचून दाखवतो. कुणी कोणाची स्पर्धा करायची, कुणी कोणाची कॉम्पिटिशन करायचं हा एक स्पर्धेतला भाग असतो. आता हे 28-29 पक्ष आहेत. त्याच्यामध्ये JDU आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे BJPच्या अलायन्समधनं त्यावेळी निवडून आलेले पक्ष आहेत. त्यांचे खासदार 5 आणि 16 आहेत. आता पुढची याच्यामध्ये गंमत अशी आहे, शेकाप 0, स्वाभिमानी शेतकरी 0, PWP 0, KMDK 0, MMK 0, PDP 0, AIFB 0, ADK 0, KC 0, CPI ML 0, RSP 0, VCK 0, त्याच्यानंतर मुस्लिम लीग 1, RLD 1, KCM 1, JMM 1, IUML 1, CPI 2, JKNC 3, समाजवादी पार्टी 3, CPIM 3, NCP 3, RJD 6 अशी ही जवळजवळ 25 पक्षांची परिस्थिती आहे. काँग्रेस ज्याला 10% पण जागा मिळवता आल्या नाहीत त्या 50, DMK 24, AITC 13 आणि आप 10 अशी सगळी गोळाबेरीज जर केली तर 143 होते आणि महायुतीची बेरीज जवळजवळ 352 होते. ठीक आहे, मी कोणाला क्रिटिसाइज करत नाही, परंतु एखाद्या व्यक्तीचं चांगलं देशपातळीवरचं काम
ज्याची नोंद आंतरराष्ट्रीय दर्जावर घेतलेली आहे अशा व्यक्तीला फक्त त्रास देण्यासाठी त्याच्यावरच्या असलेल्या आकसापोटी ही या सगळ्या 29 पक्षांना पोटदुखी आहे. कारण त्यांच्या अस्तित्वामुळं या सगळ्यांचं अस्तित्व नष्ट होण्याची भीती असल्यामुळं ही असंतुष्ट लोक एकत्र येऊन मुंबईला पर्यटनासाठी आलेली आहेत. लोकसभेचं विशेष अधिवेशन आपण मराठी झालं की हिंदी करू ना. लोकसभेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 पूर्ण करायचं. जितेंद्र आव्हाड म्हणतात की लोकांनी आता सण सुद्धा साजरे करायचे आणि ही गणेशोत्सव त्या दरम्यान असेल तर त्यामुळे सण साजरे करता येणार नाही कारण का अनेकांना तिथे जावं लागेल विशेष करून नाही, टीका आव्हाड जितेंद्र आव्हाड मंत्री पण होते आणि आमदार पण आहेत, तर त्यांना या गोष्टीची कल्पना नाही की देशाबद्दलचं जे कर्तव्य आहे आपलं प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. सण हे येत असतात आणि सणाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी फक्त लोकप्रतिनिधींना त्या अधिवेशनाला बोलवलं आहे, संपूर्ण देशाला बोलवलं नाही. संपूर्ण देश हा सण साजरा करणार आहे आणि सणात कुठलाही व्यत्यय पार्लमेंटच्या सेशनमुळे सणामध्ये कुठलाही व्यत्यय येत नाही आहे आणि देशवासियांकरता देशवासियांच्या सुरक्षेकरता देशवासियांच्या हिताकरता महत्त्वाकांक्षी निर्णय जर त्या अधिवेशनात होणार असतील तर निश्चित स्वरूपात स्वागत करायला पाहिजे. आणि एखाद्या आमदाराने आणि एखाद्या माजी मंत्र्याने सेशनच्या अधिवेशनाच्या बाबतीत असं वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैव आहे, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे आणि संविधानाच्या विरुद्ध आहे. सर, जरांगेश्वर साखर कारखाना प्रकरणामध्ये ईडीनं चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यामध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे, पण मात्र अर्जुन खोतकर यांचं नाव त्यामध्ये दिसतंय. अजित पवार हे युती सरकारमध्ये आल्यामुळे त्यांचं नाव वगळण्यात आलं अशी चर्चा आहे. नाही, चर्चा अशी फार होत असते कारण शेवटी ईडी ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. त्याच्यामधनं नाव जर तपासामध्ये काही साध्य झालं नाही तर वगळण्याचा देखील त्याला अधिकार आहे आणि म्हणून हा सगळा मॅटर कोर्टामध्ये सबमिट केलेला असल्यामुळं कोर्टाच्या बाहेर याच्यावर चर्चा करणं योग्य आहे असं मला वाटतं. देण्यासाठी इंडिया आघाडीने 2019 जो निकाल लागला होता त्याचा सेकंड रनरचा एक फॉर्म्युला तयार केला. कसं काय मोदींना टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीने 2019 जो निकाल लागला होता त्या आधारावरती आता एक सेकंड रनर प्लॅन तयार केला. नाही, हा प्लान त्यांचा गेली 10-15 वर्ष तसाच चालू आहे. पहिल्या निवडणुकीच्या वेळी देखील हे सगळे एकत्र आलेले होते, मागच्या निवडणुकीच्या वेळी देखील सगळे एकत्र आलेले होते. त्यांच्या ABCD A पासून झेडपर्यंत सगळे प्लान त्यांचे तयार होते, एकही यशस्वी झाला नाही. ते नरेंद्र मोदी साहेबांना टक्कर देऊ शकत नाहीत. नरेंद्र मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान खासदारकीच्या निवडणुकीनंतर होणार आहे. सर, संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. वन नेशन वन इलेक्शन हे निवडणुका पुढे ढकलण्याचा षडयंत्र आहे असं संजय राऊत. नाही, त्यांच्या कसं आहे की मगाही जसं राहुलजींनी सांगितलं, जे अधिवेशन होणार आहे लोकसभेचं त्याच्यामध्ये नक्की काय आहे हे ना मला माहिती आहे ना प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या कोणाला माहिती आहे. ज्यावेळी त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल ते देशाच्या भल्यासाठीच असेल. कारण आज आपल्याला एवढा तर कॉन्फिडन्स सगळ्यांनाच आहे, तुम्हाला आम्हाला, की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे निर्णय घेतले गेले ते देशाच्या दृष्टीनं ऐतिहासिक होते. त्याच्यामुळे या अधिवेशनामध्ये देखील देशाला ऐतिहासिक काहीतरी मिळेल. उदयजी, तुम्ही जी आकडेवारी सांगितली त्याच्यावरूनच काँग्रेसचे असं मत आहे की मग मल्लिकार्जुन खरगेंकडे समन्वय किंवा PM पदाचा उमेदवार, पण नितीश कुमार आणि ममता दीदी याला थोड्याशा फारशा पॉझिटिव्ह दिसत नाही अशी. मला तर असं वाटतं की खरगे जर जाहीर झाले तर ममता दीदी आणि नितीश कुमार हे अलायन्समध्ये राहतील की नाही ही देखील माझ्या मनामध्ये शंका आहे. सर, उद्धव ठाकरे गटातले जे माजी नगरसेवक आहेत दिमाग देखील राहिलेले आहेत, सुधीर मोरे यांनी काल रात्री उशिरा आत्महत्या केलेली आहे. कळतंय असं की गेल्या 2 महिन्यांपासून त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. यासाठी त्यांनी एक नवीन फोन देखील घेतला होता काही कॉल्स रेकॉर्ड करण्यासाठी, पण मात्र त्याआधीच त्यांनी आत्महत्या केलेली आहे. काय सुधीर मोरे हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते. माझे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. ते जरी उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत असले तरी एक संवेदनशील कार्यकर्ता होता, एक मित्र म्हणून ते आमचे चांगले होते आणि ते आज हयात नाहीत. हे दुःख आम्हाला नक्कीच आहे आणि आमची देखील विनंती राहणार आहे, शेवटी कोण कुठच्या पक्षामध्ये आहे याच्यापेक्षा एखाद्याला जर त्रास होत होता असेल तर त्याच्यातनं काही घडलं असेल तर पोलिसांनी त्याची रिस्तर चौकशी केली पाहिजे. राज्य दुष्काळाच्या छायेत असताना उद्योगांना पाणी पुरवठा चालवा या संदर्भात काय निर्णय घेणार आहात का? कारण की आगामी काळामध्ये जर पाऊस
आपण परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया की अशा पद्धतीची वेळ वरती येऊ नये. मुद्दा असा आहे की आपण एक कायदा बनवलेला आहे की अशी परिस्थिती ज्यावेळी येईल त्यावेळी पहिलं पाणी हे लोकांना दिलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर शेतीला दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रीला दिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीची नियमावली आपल्याकडे आहे. परंतु पाऊस परतीचा जरी असला तरी तो चांगल्या पद्धतीनं पडेल आणि धरण क्षेत्रामध्ये विशेषतः पाऊस पडेल आणि सगळी धरणं भरली जातील असा आपण आशावाद बाळगूया आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया की सगळं राजकारण बाजूला राहू दे, पण चांगला पाऊस पडू दे आणि हा दुष्काळ दूर होऊ दे. वन नेशन वन इलेक्शन की जब बात हो रही है तो आप किस तरीके से देखते हैं, क्योंकि क्या लगता है कि इसमें जनता तैयार है, देश तैयार है, क्योंकि 18 से 22 का अधिवेशन में विशेष तौर पर बुलाया गया है, तो ये सारे मुद्दे ये इसमें नहीं आ सकता है, ला सकता है. वन नेशन वन इलेक्शन के बारे में शिवसेना की पहले से ही भूमिका स्पष्ट है और आप सभी को वन नेशन वन इलेक्शन के पूर्व इतिहास आपको सभी को पता है. 1952 में से लेकर 1967 तक देश में वन नेशन वन इलेक्शन होता रहा, लेकिन उसके बाद इलेक्शन की प्रोसेस चेंज हुई और उसकी वजह से अलग अलग तारीख के पे असेंबली इलेक्शन हो या पार्लियामेंट इलेक्शन होते रहे. 1982 और 1983 में इलेक्शन कमीशन ने गवर्नमेंट को प्रपोज किया कि वन नेशन वन इलेक्शन होना चाहिए था, लेकिन उस वक्त जो पॉलिटिकल पार्टी थी उन्होंने इसके बारे में डिसीजन नहीं लिया. 1999 में जस्टिस जीवन रेड्डी जी ने वन नेशन वन इलेक्शन के बारे में प्रपोजल गवर्नमेंट के पास दिया था, लेकिन दुर्भाग्यपूर्वक है गवर्नमेंट ने उसके बारे में डिसीजन नहीं लिया. 2017 से लेकर 2018 में लॉ कमीशन में इसने पूरा एक अपना रिपोर्ट बनाया और वो रिपोर्ट लॉ मिनिस्ट्री के पास सबमिट किया और उसके बाद सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से एक पॉजिटिव इनिशिएटिव लिया गया कि वन नेशन वन इलेक्शन होना चाहिए, क्योंकि उस रिपोर्ट में ये कहा गया था कि एडमिनिस्ट्रेशन के ऊपर पूरा बर्डन आता है, सिक्योरिटी फोर्सेस पे पूरा बर्डन आता है और पब्लिक एक्सपेंडिचर भी ज़्यादा उसके ऊपर खर्च होता है और जो कोड ऑफ कंडक्ट की वजह से बहुत सारे जो पब्लिक रिप्रेजेंटेटिव हो एडमिनिस्ट्रेटिव को काम करने के लिए बहुत दिक्कत होती है. तो एक महत्वपूर्ण निर्णय है, एक ऐतिहासिक निर्णय है और उसके बारे में शिवसेना के सभी वरिष्ठ नेता चर्चा करेंगे और उसके बारे में जो अंतिम निर्णय शिवसेना के मुख्य नेता महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब लेंगे. लेकिन वो ये जो वन नेशन वन इलेक्शन के बारे में शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी की जो भूमिका है उस भूमिका के ऊपर ही हम निर्णय लेंगे. सकारात्मक है आप? निश्चित रूप से सकारात्मक है और आप सभी को पता है देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ने बाला साहब ठाकरे जी के सपने पूरे करने का जो निर्णय लिया था, इसके लिए महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने उनके नेतृत्व में काम करने का संकल्प किया. इसके पहले श्री राम मंदिर का भव्य निर्माण हो, ये बाला साहब ठाकरे जी का सपना था, वो आदरणीय नरेंद्र मोदी जी ने पूरा किया. 370 कलम हटाने का उसका भी निर्णय जो आदरणीय नरेंद्र मोदी जी ने लिया उसका भी हमने सपोर्ट किया हुआ है और यूसीसी के बारे में जो निर्णय भविष्य में लिया जाएगा उसमें भी शिवसेना की यही भूमिका है कि हम उस निर्णय के सपोर्ट में रहेंगे और वन नेशन वन इलेक्शन के बारे में भी बाला साहब ठाकरे जी ने इसके पहले अपनी भूमिका स्पष्ट की है, तो वही भूमिका आगे लेके जाके हम इसके बारे में निर्णय लेंगे. लेकिन जिस तरीके से अचानक विशेष अधिवेशन बुलाया गया उसको लेकर विपक्ष हमलावर है, क्योंकि अचानक बुलाने की जरूरत क्या है, एजेंडा को बताया नहीं गया, सब आया है, तो ये जरूरत विशेष अधिवेशन बुलाने का पूर्ण अधिकार गवर्नमेंट को होता है. गवर्नमेंट देश के हित में देश के नागरिकों के हित में अगर कोई निर्णय या अगर कोई बिल सेशन में लाना चाहता है तो उस बिल के लिए विशेष अधिवेशन बुलाया जाता है. तो मेरा यही विश्वास है आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देश के हित में देश के नागरिकों के हित में कुछ तो महत्वपूर्ण निर्णय लेने वाले हैं और उसके लिए ये विशेष अधिवेशन बुलाया गया. जिस तरीके से फिलहाल इंडिया की बैटिंग चल रही है, लोगों को लेकर अनावरण होना था, कल में चला था कि हमारा जो लोग है उसका अनावरण हो रहा है, तो वाली स्थिति शायद थाम रहा है, नहीं हो पाई है इंडिया की और तिरंगा उसका कलर हो सकता है, असमंजस में है, तो क्या एकमत नहीं कर पा रहा है, ऐसा आपको लगता है? निश्चित रूप से हम पहले से ही हमारी भूमिका बताई कि इन I.T.I.A. ये डॉटेड अलायंस है और जब भी डॉटेड अलायंस रहता है तो कभी वहाँ पे उनकी जो निर्णय एक
एक निर्णय हो नहीं सकता है। तो लोगों के बारे में इतना कन्फ्यूजन है, फ्यूचर में जो नेता सिलेक्शन है उसके बारे में भी कन्फ्यूजन है। तो ये डॉटेड अलायंस है, ये डॉट आपको हर बार हर चीज़ में हर निर्णय में लेते टाइम आपको दिखाई देगा। और ये सब अपने परिवार को बचाने के लिए आए हुए हैं। आप सभी को पता है आदरणीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी का परिवार यानी कि पूरे 140 करोड़ की हमारी देश की जो जनता है वो परिवार मानते हैं। और ये वो परिवार के विकास के लिए, परिवार के संरक्षण के लिए, वो परिवार के उन्नति के लिए आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी निर्णय लेते। परंतु ये जो अलायंस बना है अपने परिवार को बचाने के लिए, अपने बच्चों को बचाने के लिए, अपने बच्चों का भविष्य बनाने के लिए ये अलायंस बना हुआ है। तो एक तरफ देश प्रेम है और एक तरफ पुत्र प्रेम है, ये लड़ाई है। और निश्चित रूप से पूरे देश की जनता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के पीछे खड़े रहेंगे, क्योंकि उनको पूरा विश्वास है देश का विकास अगर करेंगे तो केवल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी। सर कर्ज को लेकर अभी भी दावेदारी जो है कोई तय नहीं कर पा रहे हैं, वो कन्वीनर को लेकर भी तय नहीं कर पा रहे हैं। विकास खड़गे जी का नाम कभी सामने आता है, नीतीश कुमार जी का नाम आता है, ये असमंजस है। ये खड़गे जी वरिष्ठ नेता है, उनके बारे में कांग्रेस की तरफ से प्रपोजल दिया जाता है, नीतीश कुमार जी उनकी पार्टी की तरफ से दिया जाता है। और कई यहाँ पे जिनको बुलाया भी नहीं, जिनको काउंट भी किया नहीं जाता है, जैसे आदरणीय उदय सामंत जी ने बताया कि जिस पार्टी का नंबर 26 नंबर पे है वो खुद को भी कन्वेयर बता रहे। तो जिनको 26 नंबर पे रखा है तो उनको काउंट नहीं किया, उनके लिए भी वो भी खुद का नाम आगे चला रहे हैं। तो यानी कि सब लोग अपना खुद का नाम चला रहे हैं। और ये जैसे बताया ये डॉटेड अलायंस है और आने वाले दिनों में और डॉट इसमें गिर जाए। कल आप लोगों की बैठक हुई, आज भी आप लोग बैठक कर रहे हैं, कहीं ना कहीं इंडिया की बैठक को काउंटर करने के लिए महायुति एक साथ। ये काउंटर करने की बात नहीं है, क्योंकि हमारी भी महायुति है और महायुति में जो अलायंस में घटक पक्ष है उनके साथ चर्चा विनिमय करना ये उनके लिए वो काउंटर समझ रहेंगे। लेकिन ये काउंटर के लिए हमारी मीटिंग नहीं थी। आज भी हमारी 2 बजे मीटिंग है। वो हमारे जो कार्यकर्ता है वो इकट्ठा आके काम करे और हमारा जो मिशन है 48 और 215 ये इस तरफ हम कैसे जाए, इसलिए ये बैठक है। इसके अलावा देखिए खासकर महाराष्ट्र में सुरक्षा की स्थिति बनती हुई नजर आ रही है, जहाँ एक और सरकार इलेक्शन को लेकर बातचीत कर रही है, लेकिन महाराष्ट्र की स्थिति खराब है, खासकर बारिश को लेकर। नहीं, बाकी सब राजनीति बाजू में रख के हम सब ने प्रार्थना करनी चाहिए ईश्वर के पास कि बारिश आ जाए। और जहाँ जहाँ ये डैम है, डैम का जो एरिया रहता है उसमें बारिश गिर जाएगी, प्रार्थना करनी चाहिए। क्योंकि अगर ये परिस्थिति आएगी तो बहुत बड़ा प्रॉब्लम फार्मर्स के सामने खड़ा रहेगा, सरकार के सामने भी खड़ा रहेगा। इसलिए हम सब प्रार्थना करते हैं। उदय जी, अजीत दादा का जो नाम है वो किसी चार्जशीट फाइल हुई उसमें भी उनका नाम लिए, उनकी पत्नी का भी नाम लिए। नहीं, ये तो ईडी का मैटर कोर्ट में चालू है और कोर्ट के बारे में बाहर बात करना उचित नहीं है। सर, एक शेवटचा प्रश्न, संजय राऊत ऐसा आरोप लगाते हैं सर, एमपी संजय राउत ऐसा आरोप लगा रहे हैं कि वन नेशन और वन पोल से पहले फेयर इलेक्शंस कराने चाहिए सरकार ने, फेयर इलेक्शंस कहीं ना कहीं सरकार नहीं कर रहे। बड़ा आरोप संजय राउत ने लगाया, किस तरह से? तो एक्चुअली वन नेशन वन इलेक्शन है, फेयर इलेक्शन के लिए ही है। तो उनको समझ नहीं पा रहा है कि क्या ये कॉन्सेप्ट, उन्होंने पूरा ये प्रपोजल है उसकी पूरी जानकारी लेनी चाहिए, उसके बाद उन्होंने बोलना चाहिए। सर, एक शेवटचा प्रश्न, लातूर विमानतळाच्या संदर्भात 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी तुमची बैठक घेतलेली आहे। विमानतळ तयार आहे, मात्र जमिनीचं अधिग्रहण करण्यासंदर्भात काही अडचणी येत असल्यामुळे विमानसेवा बंद आहे। कधीपर्यंत हा निर्णय? नाही, या बाबतीमध्ये अमितजी देशमुख मला नक्की भेटले, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अंबानी ग्रुपकडे जी 5 एअरपोर्ट आहेत त्याच्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय मग त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांच्या संमतीनं घेतलेला आहे। माझ्याकडे लातूर MIDCचं जे कंपल्शन करून ॲक्विएशन करायचं आहे, कंपल्सरी ॲक्विएशन करायचं आहे त्याची फाईल आलेली होती, त्याच्यावर मी सही केली आणि त्याचं आता कंपल्सरी ॲक्विएशन सुरू होईल। पण ते ॲक्विएशन झाल्यानंतर ताबडतोब लातूर एअरपोर्ट सुरू होणार नाही। ते पूर्वीच्या बऱ्याच वर्षापूर्वीच्या सरकारनं अंबानींच्या ग्रुपला दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते पहिलं एअरपोर्ट महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे काढून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट होईल। सर, इंडिया टीव्हीकडे बैठक होते आणि त्यालाच काउंटर करण्यासाठी तुम्ही देखील महायुतीची बैठक काल आणि आज बोलवलेली आहे।
नाही, काउंटर करण्यासाठी मला असं वाटत नाही की आमची बैठक आहे. जसं त्यांना अधिकार आहे, त्यांचा जो काही घटक पक्ष आहे त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा, तसं आम्हाला देखील अधिकार आहे. आणि म्हणून आम्ही वर्षा बंगल्यावर काल बैठक आणि स्नेहभोजनाचा निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं. सगळेच घटक पक्षातले पदाधिकारी त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित होते. आज आमची 2 वाजता एक जी बैठक आहे त्याच्यामध्ये देखील तिन्ही नेते मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक पक्षातले एक नेता मार्गदर्शन करणार आहे. जवळजवळ 2,000 ते 2,500 प्रमुख पदाधिकारी, फक्त प्रमुख पदाधिकारी आहेत. मी पुन्हा एकदा जाहीर करतो की त्या बैठकीला फक्त पदाधिकारी आहेत, म्हणजे जिल्हाध्यक्ष, त्याच्यानंतर जिल्हाप्रमुख, उपनेते आमच्या पक्षाचे, तिकडचे खासदार, आमदार, असा आमचा तो कार्यक्रम आहे. नाही तर उद्या परत कोणतरी, काही लोकांना सवय आहे सकाळी परत सुरू होतील की मग एवढेच कसे आले, तेवढेच कसे. आम्ही तेवढेच बोलवलेत. आम्ही जर सगळे तिन्ही पक्षाचे बोलवलेत तर अडचण होऊ शकते. त्याच्यामुळे आम्ही काय तिन्ही पक्षाच्या फक्त पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना भविष्यामध्ये संघटित राहून पुढं कसं जायचं याबाबतचं मार्गदर्शन तिन्ही नेते करणार आहेत. थँक्यू. एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.